मिनिटं जरा ऐका, एक मिनिट. हे आदरणीय शिंदे साहेब बोलते आपल्या सर्वांची दखल आदरणीय शिंदे साहेबांवर घेतलेली. आता त्यांना फोन झालेला आहे आपल्याशी. शिंदे साहेब बोलतो, साहेब विषय असा आहे, इथे 15 दिवसामध्ये 3 बिबट्याने आपले लहान लहान मुलं महिला या गेल्या आणि जवळजवळ 55-57 बळी या मागच्या 2 वर्षामध्ये. बिबट्याचा इतका उपद्रव आहे की आज संपूर्ण प्लेन अशी हायवे बंद झालेला आहे आणि सकाळपासून आज जवळजवळ 25 ते 30 हजार लोक आज या ठिकाणी आंदोलनामध्ये आहेत. त्यांची सर्वांची अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी इथं आलं पाहिजे किंवा वनमंत्र्यांनी आलं पाहिजे. इथे कोणी दखल घेत नाही आणि मोठ्या संख्येने महिला आणि तरुण इथं आहेत. गाड्या जाळल्या गेल्या, परंतु आज आम्हाला भीती ही आहे की याचा वातावरण जर दखल घेतली नाही आपण शासनाने तर हा कायदा हातामध्ये जर गेला तर साहेब सगळ्यांना त्रास होईल. माझा अशी विनंती आपल्याला की मुख्यमंत्री आणि तुम्ही आता खासदार कोल्हे साहेब उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांनी आपल्याकडून एकच निर्णय मागतोय की 2 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सर्वांना दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य अशी एक समन्वयाची बैठक घेऊन आम्हाला कायमचा या महाराष्ट्रातून बिबटमुक्त करा आणि त्याची काय उपाययोजना राबवायची ती बसून सर्व लोकांना बोलून एक सेन्सिटिव्ह मीटिंग अतिशय जबाबदारीची बैठक आपण घ्यावी अशी विनंती मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करतोय. आपल्या सर्वांचं काय म्हणणं बरोबर आहे सर? हे सर्व ऐकतायत आणि आपला फोन स्पीकर बोलवलेला आहे. मी आता आमदार महोदय आणि खासदार महोदय पण आहेत. मी आता एकच सांगतो की मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोलतो. उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेट मध्ये विषय मी चर्चा करतो याविषयी आणि ताबडतोब त्यांची 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग आपण मुख्यमंत्र्यांना सांगू. संबंधित लोकांची बैठक घेऊन तुमच्या शिष्टमंडळाला त्या बैठकीत बोलवायला आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेऊ. केंद्राला पण बोलावं लागेल सर, केंद्राच्या पण जे संबंधित लोक असतील त्यांना मुख्यमंत्री बोलवतील मीटिंग इथे येऊन सांगा आणि आपण तुम्हाला तुमच्या शिष्टमंडळाला बोलवू. ठीक आहे साहेब. ओके, आपण दखल घेतली एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला आपण ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे. उद्या कॅबिनेट लगेच बोलतो. बोलू. ओके.